प्रेज द लॉर्ड शालोम. मी आर्यन जाधव आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन. तर ह्यो आपला पार्ट 2 व्हिडिओ आहे आपला हाऊ टू एंटर इन किंगडम ऑफ हेवनचा. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण फेथ अँड सॅल्वेशनबद्दल बोललो होतो. तर कालच मी तुम्हाला व्हिडिओचा हे सांगितलं होता नेक्स्ट व्हिडिओचा पॉईंट. तर ते आपला डेली वॉक विथ गॉड. तर बिना जास्त टाईम घेता सरळ आपण सुरू करूया. आणि हा जो व्हिडिओ आहे म्हणजे ही जो पॉईंट आहे हा अतिशय सोप्पा पॉईंट आहे, जास्त हार्ड नाही आहे जेवढा आपला फर्स्ट पॉईंट होता. म्हणजे फर्स्ट पॉईंट बी थोडाफार हार्ड होता आणि हे एकदम सिम्पल आहे डेली वॉक विथ गॉड. त्याच्यावरून तुम्हाला याच्यामध्ये थोडाफार अंदाज आलाच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय काय असणार. तर सरळ पहिल्या पॉईंटवर येऊ आपण. फर्स्ट पॉईंट आहे आपला आय प्रे अँड टॉक टू गॉड एव्हरी डे. तर आपण जी प्रेयर करतो ना, तर प्रेयर आपण करत असताना आपण देवासंग बोलतो का? तर याचा अर्थ कसा होतो की देवासंग बोलतो का म्हणजे की तुम्ही फक्त प्रेयर करता का तुम्ही देवासंग वन टू वन कन्व्हर्सेशन करता? कारण की दोन्ही फरक आहे दोघांमध्ये. कारण की फक्त प्रेयर करणं म्हणजे कसं की देवाला फक्त मागणं, सरळ सरळ आपण देवाकडं फक्त प्रेयर नाही करत, तर आपण देवाकडे फक्त मागतो. आपल्याला फक्त मागायचं नाही, आपल्याला देवासंग बोलायचं आहे. कारण की आपण देवासंग जितकं बोलू, जेवढं देवासंग कनेक्ट करू तेवढं आपण देवाच्या जास्त क्लोज येऊ. कारण की आपण जसं पहिल्या पार्टमध्ये देखील पाहिलं आपण की आपल्याला होली स्पिरिटचं गिफ्ट रिसीव्ह करायचं आहे देवाकडून. तर ते आपल्याला रिसीव्ह करण्यासाठी आहे ना आपल्याला देवासंग बोलणं गरजेचं आहे, देवाला समजणं गरजेचं आहे. तर त्यासाठीच आपल्याला ना प्रेयर करायची आणि प्रे करताना आपल्याला देवासंग बोलायचं. तर देवासंग बोलायचं म्हणजे कसं, आता समजा मी कुठले काही कार्य करत असेल किंवा मी कुठलं काम करत असेल किंवा कुठेतरी जात असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, तर मी बसल्या मी देवासंग म्हणणार देवा मला असं आहे आणि तसं. म्हणजे देवासोबत मी कन्व्हर्सेशन करा. जसं आपण आपल्या मित्रासंग कन्व्हर्सेशन करतो, आपल्या घरच्यांसंग कन्व्हर्सेशन करतो, तसं आपल्याला देवासंग कन्व्हर्सेशन करायची. कारण की देवासंग जे आपण कन्व्हर्सेशन करतो ना, आपल्याला आपले मार्ग मोकळे व्हायला लागतात. कारण की आपण देवाच्या जास्त जवळ जातो. कारण की जगिक गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपण आत्मिक गोष्टीमध्ये पडलेलं कधी बी बेनिफिशियल आहे. कारण की कसं की स्वर्गाचे राज्य त्याला जे देवाचे जास्त जवळ आहे आणि जे देवाच्या नजरेमध्ये त्यांनी फादरची विल कंप्लीट केलेली. तर फादरची विल बी तर हीच आहे की तुम्ही डेली प्रेयर करा, डेली तुम्ही देवासंग बोला, म्हणजे येशूसंग बोला, पित्यासंग बोला आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या. तर याच्यासाठी वचन बी आपल्याला काय आहे की जसं तुम्हाला दिसतं जे फर्स्ट थेलेन्सियस चॅप्टर 5 वर्स 17 की प्रे कंटिन्युअसली. तर एकच अर्थ झाला की तुम्ही कंटिन्यू प्रेयर करत राहा. तुम्ही उठता बसता प्रेयर करा, तुम्ही जेवण करताय तुम्ही प्रेयर करा, तुम्ही खेळताय तुम्ही प्रेयर करा, तुम्ही टी व्ही बघताय तुम्ही, म्हणजे कुठली काहीतरी कार्य जे तुम्ही करताय ना त्याच्यासोबत तुम्ही प्रेयर बी करत राहा आणि देवासंग बोलत बी राहा. तर सरळ आता सोप्पा पार्ट होता ह्यो प्रेज. आता आपण लगेच दुसऱ्या पार्टकडे घेऊया, दुसऱ्या पॉईंटकडं. हे मी इतकं फास्टली याच्यामुळे घेतो आहे की कारण की सिम्पल पॉईंट्स आहेत. तर लगेच याला एकदम खोदून बघण्यात काही अर्थ नाही. सरळ सरळ क्लिअर आहे तुमच्यासमोर. त्यामुळे मग मी डायरेक्ट पॉईंट घेण्यातच मला योग्य वाटते. पण जरी तुम्हाला वाटत असेल की हे समजलं नाही, तर आपले जेव्हा हे पूर्ण ॲक्च्युअल म्हणजे सगळे आपले पॉईंट्स क्लिअर होतील ना याचे टोटल याचे, तर त्याच्यानंतर आपण आणखीन व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या जे पॉईंटमधलं तुम्हाला एखादा पॉईंट कळायला नसेल त्याच्याबद्दल आपण डीपली हे करू. तर नेक्स्ट पॉईंट आपला आहे आय रीड और लिसन टू गॉड्स वर्ड डेली. तर आय रीड और लिसन याचा अर्थ काय की मी वाचणार आणि मी ऐकणार. तर वाचणार काय, तुम्ही डेली बायबल वाचा, देवाचा शब्द वाचा. कारण की आपण जेव्हा देवाला प्रे करतो ना तेव्हा आपण देवासंग बोलतो आणि जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा देव आपल्यासंग बोलतो. हे जे कनेक्शन आहे ना हे आपल्याला कनेक्शन समजून घ्यायचं आहे की फक्त प्रे करून तर चालणार नाही, तर आपल्याला वचन देखील वाचावं लागणार, आपल्याला वचनात देखील चालावं लागणार आहे. कारण की जसं की बायबल बी सांगतं की तुम्ही बायबल डेली तुम्ही वाचा. आणि बायबलद्वारे तुमचे प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह होत जाते, तुमचे मार्ग जे आहेत ना ते मोकळे होत जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला वचन कुठलं आहे, एक तर स्तोत्र संहिता 119 आणि 105 वचन. तर काय आहे हे मी ऑलरेडी सर्च केलेलं होतं, तर मी टाकून ठेवलं होतं. तर काय, युअर वर्ड इज अ लॅम्प फॉर माय फीट, अ लाईट ऑन माय पॅथ. तर जसं तुम्हाला मी सांगितलं की आपले मार्ग जे आहेत ते आपल्याला देवाद्वारे आपल्याला मोकळे करून घ्यायचे. तर जसं लिहिलं आहे की येशूचा शब्द हा माझ्या पायांसाठी लाईटचं काम करणारे, माझ्या पॅथवरती किंवा माझ्या
ज्या मी रस्त्याने मी थ्रू जाणार आहे त्याच्यावरती माझं ते लाईटचं काम करणार, म्हणजे मला मार्गदर्शन करणार आहे. कारण की वचन आपल्याला मार्गदर्शन करतं. कारण की आपण जिथं कुठं आपण भटकायला लागतो, तिथं आपण वचन जेव्हा वाचतो ना, तिथं आपल्याला वचनाचा अर्थ कळतो. जर आपल्याला वचनाचा अर्थ कळाला तर आपल्याला देवाबद्दल कळायला लागतं. कारण की बायबलमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक एक गोष्टीचं उत्तर तुम्हाला बायबलमध्ये भेटतं. तुम्ही म्हणजे कुठल्या तुम्ही अडखळण्यात असाल, तुम्ही बंधनात असाल, तुम्ही देवाला म्हटले, देवा माझ्या संगत असं का, तुम्हाला सांग, तर तुम्ही सरळ बायबल उचला, तर बायबलमध्ये तुम्हाला डायरेक्ट कट टू कट तुम्हाला त्याचं प्रॉपरली तुम्हाला आन्सर देऊन टाकणार आहे. तर तुम्हाला फक्त ते आन्सर समजलं पाहिजे, तुम्हाला ते आन्सर ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुम्हाला नसेल समजत, तुमचे जे पास्टर असतील किंवा जे कोणी तुमचं जे घरामध्ये जे स्पिरिच्युअली जास्त वाढलेलं असेल, तुम्ही त्याला विचारावा की मला या वचनाचा अर्थ सांग. किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलवरती सर्च करा. आता मला जर वाटलं की मला ह्या वचनाचा अर्थ मला कळत नाही, तर मी सरळ जे पास्टर आहे मी त्यांना कॉल लावतो. जर त्यांच्यासंग पॉसिबल नाही झालं तर मी माझं जे कोणी असेल ओळखीचं, जे स्पिरिच्युअली माझ्यापेक्षा जास्त हे असेल, मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो. आणि जरी नाहीच, कुणीच नसेल, तर मी सरळ देवाला विचारतो आणि सरळ मी माझं देवाला म्हणतो मी याच्यावरती सर्च करणार नेटवरती, तुम्हाला त्याचं उत्तर देते. मी सरळ नेटवरती ते वचन टाकतो आणि मी याचं एक्सप्लेनेशन मी बघतो. तर म्हणून आहे ना, तुम्ही कारणं देऊ नका, तर तुम्ही सरळ जे जर तुमच्याकडे मार्ग असेल तर तुम्ही त्या मार्गाचा वापर करा. तर बायबल बी ह्यासाठीच वाचायचे की जेणेकरून आपलेच प्रश्नाची उत्तरं क्लिअर हो. आणि आपल्याला ते डेली वाचायचे. कारण तुम्ही जेव्हा सकाळी उठताना, मग सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमची सुरुवात तुमची प्रेपासून झाली पाहिजे. तुम्ही प्रेयर करून मग तुम्ही तुमचं बाकीचं आवरून तुम्ही बायबल वाचून मग तुमच्या पुढच्या कामांसाठी लागले पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही सकाळी उठले तर प्रेयर करा. तुमचं नाश्ता व्हायच्या आहे तुम्ही बायबल वाचा. बायबलमध्ये तुम्ही देवाला विचारा की मला आजचं जसं दिवस असं मला आजचं तो मार्ग दाखव. आणि बायबल वाचून मग तुम्ही म्हणजे पुढच्या कार्याला सुरुवात करा. तर मी आशा करतो तुम्हाला हे पॉईंट देखील कळाला असेल. तर आपण लगेच नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला, आय ओबे द वर्ड नॉट जस्ट हिअर इट. तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला तर वर्षी 2 पॉईंट मी सांगितले की प्रे अँड टॉक, रीड अँड लिसन. तर आपण फक्त देवासंग बोलून नाही नव्हे, तर देवाचं ऐकून नव्हे, तर आपल्याला देवाचे शब्दची आज्ञा देखील पाळायची. देवाला आपल्याला इग्नोर नाही करायचं. कारण की जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो ना, तेव्हा आपण कुठं ना कुठं स्पिरिच्युअली वाढायला सुरुवात करतो. किंवा कुठं ना कुठं आपलं मन आणखीन तयारी यायला लागतं. आणि हे जे आपण ओबे जे करू आपण देवाला, तर हे सगळ्यात मेन म्हणजे हे आपल्या बाप्तिस्माच्या वेळेस आपल्याला कामाला येतं. कारण की जसं तुम्ही हळूहळू तुम्ही देवाची आज्ञा पाळण्यास सुरू करता, तुम्ही देवाच्या जवळ यायला सुरू करता, तुम्ही देवाची प्रार्थना करायला सुरू करता, त्याचं ऐकणं सुरू करता, तर तुम्ही कुठं ना कुठं तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्ही बाप्तिस्मासाठी तयार होता. कारण की बाप्तिस्मासाठी बी तयार होणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त बाप्तिस्मा घेऊन चालत नाही. फक्त बाप्तिस्मा जर तुम्ही घेतला ह्या हिशोबाने की नाही मला गरजेचं आहे म्हणून घ्यायचं, पण त्याच्यानंतर मी सगळं सुरू ठेवणार, तर तसं काही नाही. तुम्हाला जर बाप्तिस्मा घ्यायचं, तुम्हाला देवाचं सगळं ऐकावंच लागेल, तुम्हाला देवानुसार चालावंच लागेल. तर तुम्ही फक्त ऐकून सोडून द्यायचं काम करू नका, ती गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट बी करा. आता जर याचं उदाहरण जर म्हणायला गेलो आपण, तर तुम्ही जसं आता तुम्ही स्कूलला जाता किंवा स्कूलला गेले असता, त्या स्कूलमध्ये जेव्हा तुम्ही जात होते, तर तुम्ही तिथं थांबल्यावर तुम्ही फक्त टीचरचं बोलणंच ऐकत होते का? नाहीच ना. तुम्ही टीचर शिकवत होते तुम्हाला, किंवा तुम्हाला जे सर लोक असतील ते तुम्हाला शिकवित होते, तुम्ही जसं शिकणं ते तुम्ही ॲडमायर करत होता, तुम्ही ते ॲक्सेप्ट करत होता आणि त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. जसं की मॅथ्सच्या एखाद्या समचं तुम्ही प्रॅक्टिस करत होता, तुम्ही ते ऐकत होता, तुम्ही एक्झामसाठी तयार होत होता. तर हे बी तसंच आहे. हे देवाचा शब्द म्हणजे देवाची टीचिंग आहे आपल्याला. आणि जजमेंट डे हा आपला एक्झाम आहे. आणि देवाचे कार्य जे आपण करतो हे आपली टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला समजतं आहे ना, हे मी जे सांगतो आहे ते की हे तुम्हाला 3 स्टेजेस थ्रू जायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं ओबेपासून, देवाची आज्ञा ऐकण्यापासून. सेकंड, देवाची जे तुमच्यावरती ट्रायल्स होणार आहेत, तुमची टेस्ट होणार आहे त्यापासून. आणि थर्ड, तुमचं जजमेंट होण्यापासून. तर तुम्हाला रॅप्चर जेव्हा होईल, तर तुम्हाला रॅप्चर तुमचं एक तऱ्हेने एक्झाम येते की तुम्हाला ह्या एक्झाममध्ये म्हणजे ह्या एक्झाम तुम्ही पास होत आहे का नाही हे तुम्हाला रॅप्चर थ्रू कळतं. तुमची ॲक्च्युअल एक्झाम बी अशीच होती की तुम्ही देवाचा प्रचार केला का नाही, कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही देवाचा प्रचार केला नाही केला हे तुम्हाला बघण्यात येतं. त्यासाठी आपल्याला जर वचन असलं कुठलं, तर ते आहे जेम्स चॅप्टर 1 वर्स 22. तर आपण बघू जेम्स चॅप्टर 1
वर्स 22. Do not merely listen to the word and so deceive yourself, do what it says. तर वचन मी आपल्याला हे सांगतो, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करू नका, तुम्ही त्या शब्दांच्या नुसार देखील चाला, ते करा. कारण की देवाचा शब्द हा खूप मौल्यवान आहे. हा शब्द प्रत्येकाला ऐकायला येत नाही, हे ठराविक लोकांनाच ऐकायला येतो. जर तुम्हाला तो शब्द ऐकायला येत असेल, म्हणजे तुम्ही माझं हे बोलणं समजून घ्या, शब्द ऐकायला येत असेल म्हणजे तुम्हाला बायबल थ्रू जर देव सांगत असेल तर तुम्ही बायबल थ्रू ते ऐका, तुम्ही ते ॲडमायर करा, तुम्ही ते ॲक्सेप्ट करा, तुम्ही ते थ्रू चाला तुम्ही. कारण की देवाच्या शब्दानुसार आपण चालणं खूप गरजेचं आहे. कारण देव हा कोणालाच टास्क देत नाही. असं जसं देवाने मोशेला टास्क दिला तर त्यांनी देवाचं ऐकलं. देवाने अब्राहमाला टेस्टसाठी सांगितलं, ट्रायलसाठी सांगितलं, त्यांनी देखील देवाच्या शब्दाचा उभे केला. जेवढे डिसायपल होते त्यांनी सगळ्यांनी देवाच्या शब्दाचं मान ठेवला आणि देवाचं शब्दानुसार चालले. तर आपल्याला देखील तसंच चालायचं, आपल्याला वेगळं नाही व्हायचं. जर देव आपल्या एकासाठी 99 जण सोडू शकतो तर आपण हे जागी गोष्ट सोडू शकत नाही का? म्हणून आहे ना, ह्या सगळ्या गोष्टीतून लांब येऊन आपल्याला देवाला जवळ करायचं आणि देवाच्या शब्दाचं आपल्याला रिस्पेक्ट करायची, त्या शब्दानुसार आपल्याला चालायचं. तर आता आपला नेक्स्ट पॉईंट किंवा लास्ट पॉईंट आपला आजचा व्हिडिओचा तो आहे आय वर्शिप अँड थँक गॉड रेग्युलरली. तर हे तर मी तुम्हाला वरचे तिन्ही पॉईंट आहे ना, हे तिन्ही पॉईंट ह्या एका पॉईंटमध्ये आलेले आहेत. काल देखील हेच झालं, तर आज देखील हेच झालं की वरचे जे 3 पॉईंट आहे ते 3 पॉईंट ह्या एका पॉईंटमध्ये आले. तर आय वर्शिप अँड थँक गॉड रेग्युलरली म्हणजे याचा अर्थ काय? मी देवाला दररोज मी धन्यवाद देणार, मी देवाची वर्शिप मी रोज करणार. म्हणजे आता असं नाही म्हणत मी की तुम्ही वर्शिप कराल तुम्ही 4 लोकांना घेऊनच वर्शिप करा. तुम्ही तुमच्या मनातल्या मनात वर्शिप करा. तुम्ही चालता बसता गाणे म्हणा, तुम्ही प्रेयर करत राहा, तुम्ही देवाच्या जवळ या, तुम्ही बायबल वाचा. जेव्हा तुम्ही फ्री बसलेले असताना तुम्ही बायबल हातात घ्या. इथं आपण जिथं 2-2, 3-3 तास मोबाईल घेऊन बसतो त्याच्याऐवजी तुम्ही 15 मिनटं, फक्त 15 मिनटं तुम्ही बायबल घेऊन बसा. जेवढी मजा तुम्हाला ते मोबाईल बघण्यात येत असेल त्याच्याहून दुप्पट मजा तुम्हाला ते बायबल वाचण्यामध्ये येणार. कारण की बायबलमध्ये एवढी इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत, एवढे इंटरेस्टिंग प्लॉट ट्विस्ट म्हणून म्हणता येईल असं बायबलमध्ये आहे. तर याच्यासाठी आपल्याला जर कुठलं वचन असेल तर स्तोत्रसंहिता अध्याय 100 वर वचन 4 आपण ही बी बघू. आपण Psalm chapter 100 verse 4. Enter his gate with thanksgiving and his court with praise. Give thanks to him and praise his name. तर वरचे जे मी 3 तुम्हाला पॉईंट सांगितले यांनी ह्या एका वाचनामध्ये त्यांनी आपल्याला क्लिअर करून दिले की तुम्ही त्याच्या द्वारात एंटर करा, त्याला धन्यवाद धन्यवाद देत आणि त्याच्या कोर्टमध्ये त्याच्या तुम्ही सुवार्थ प्रचार करा, त्याचे गुणगान तुम्ही गा आणि त्याच्या नावाचा धन्यवाद करा आणि त्याच्या नावात तुम्ही प्रचार करा. तुम्ही लोकांना त्याबद्दल सांगा. जसं मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतोय तर तुम्ही हे शब्द तुम्ही पुढं तुमच्या हिशोबाने पुढं कोणाला तरी सांगा. म्हणजे आता मी तुम्हाला हे शब्द सांगतोय, तुम्ही हे वचन बघा, तुम्ही हे वचन तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या भाऊ बहिणींना सांगा, तुमच्या आईवडिलांना सांगा, जेणेकरून ते देखील तुमच्याकडे येतील, ते देखील देवाकडे येतील, ते बी देवाचा प्रचार करतील कुणाकडे. कारण आपल्याला जास्तीत जास्त देवाचा प्रचार करायचा, आपल्याला जास्तीत जास्त लोकांना देवाकडे आणायचं. कारण की हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. कारण की जितके जास्त लोक, मी तुम्हाला काल सांगितलं, जितके जास्त लोक आपल्यासोबत असतील तितकं जास्त चांगलं आहे आपल्याला. कारण की जितके जास्त लोक स्वर्गाच्या राज्यात येतील देव तितकं जास्त खुश. कारण जितके आत्मे आपण वाढवणार तितके आत्मे तारले जाणार, तितके आत्मे देवाच्या जवळ येणार, तेवढे वाचवले जाणार. कारण की स्वर्गाचे राज्य हे सगळ्यांसाठी, देवाची इच्छा देखील हीच आहे की स्वर्गाचे राज्य सर्वांसाठी. तर आजचे जे 4 पॉईंट होते आपले, प्रे, टॉक, रीड, लिसन, ओबे अँड वर्शिप, हे 4 पॉईंट आपल्या डेली लाईफमध्ये खूप गरजेचे आहे. आपल्या फक्त असं म्हणून चालणार नाही की मी दररोज शनिवारी किंवा रविवारी, जे वीकमध्ये जेव्हा तुमचं चर्च, मी चर्चला जातो फक्त, किंवा मी दरवेळेस मी प्रभुभोजन घेतो, फक्त एवढं म्हणून चालणार नाही. तुम्हाला दररोज डेली प्रत्येक क्षणी तुम्हाला देवाचा धन्यवाद करीत राहायचं आहे आणि देवासोबत बोलत राहायचं. तर मी आशा करतो की तुम्हाला आजचं देखील हे शब्द कळाला असेल. हाच मी खूप थोडक्यात हे केला येऊ.
पण सोपा असल्यामुळं मी लवकर आवरलं, नाही तर मग मी आणखीन मोठा व्हिडिओ देखील करू शकत होतो. पण आता याच्यानंतर जो आपला पॉईंट आहे तो आहे आपला हर्ट अँड कॅरेक्टरचे. हा पॉईंट आपला खूप मोठा राहणार आहे, कारण की याच्यामध्ये आपले जे डेली पापे आपण करतो ना, त्या पाप्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तवर आमेन सगळ्यांना, म्हणजे प्रेज द लॉर्ड.